नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बेस्टच्या संपामुळे प्रवाशांचे हाल, टॅक्सी रिक्षावाल्यांची मनमानी, 6 बसवर दगडफेक, घाटकोपर येथे धावती बस थांबून प्रवाशांना उतरवलं. कोकण रेल्वे आता पायाभूत सुविधा प्रकल्पातही नंबर 1. 22,000 कोटींची कामे हातात, सल्लागार सेवातून राष्ट्रीय स्तरावर विस्तार. नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसह तौसिफ खान आणि दानिश शेख यांच्या जामीन अर्जांवर 25 जून रोजी होणार पुढील सुनावणी. न्यायालयानं ऐकून घेतली सरकारी पक्षाची आणि आरोपीच्या वकिलांची बाजू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पावसाने हजेरी लावलेला नसल्याने शेतकरी ग्रामस्थ चिंतेत. मालवणच्या खानवाडीतील ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धा आणि लोकसंस्कृती जपत पावसाला घातलं साकडं. लातूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांची चिंता वाढली. समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरण्या करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. KDMC कर्मचाऱ्याचा प्रताप, भर रस्त्यात कार उभी केल्यानं वाहतूक कोंडी, नागरिकांनी व्यक्त केली नाराजी. मुंबईचा पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर, केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. 9 जुलैपर्यंतच पाणी पुरणार, कपातीत वाढीचे संकेत. पाऊस थांबला तर 30 जून नंतर पाणी कपात वाढणार. रहिवासी भागात 10% तर औद्योगिक क्षेत्रात 20% कपात कायम. कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची ट्रकला जोरदार धडक. धुळे सुरत महामार्गावर अपघात, ट्रेलर चालक जखमी, मोठी दुर्घटना टळली. राज्यात गाजत असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटच्या सूत्रधाराच्या सहाय्यक महिलेला अटक. सदिच्छा शिंदे असं या महिलेचं नाव. गर्भलिंग निदानाचे पैसे तिच्या खात्यावर जमा होत असल्याचं तपासात निष्पन्न. कुडाळमध्ये मोठी खळबळ, अभिनेत्री प्राजक्ता माळींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आपला बाजार मॉलवर FSSAIची धाड, ग्राहकांना बाहेर काढत चौकशी सत्र सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.